नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने नशे के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए गांजा तस्करी में शामिल एक आरोपी को गिरफ्तार किया है। नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की पहल ऑपरेशन थंडर एक साथ आए नशा मुक्ति समाज बनाए के तहत यह कार्रवाई की गई। क्राइम ब्रांच की टीम पेट्रोलिंग के दौरान गिट्टीखदान थाना क्षेत्र के गोरेवाड़ा रोड पर पहुंची। पुलिस को सूचना मिली थी कि एक व्यक्ति बाइक पर बैठकर नशीले पदार्थ बेचने के लिए ग्राहक तलाश रहा है। मौके पर पहुंचकर पुलिस ने संदिग्ध को हिरासत में लिया। पूछताछ में उसने अपनी पहचान रविशंकर श्री सियाराम यादव उम्र 33 वर्ष निवासी गिट्टीखदान नागपुर ने रूप में बताई। तलाशी के दौरान आरोपी की बाइक की डिक्की से 750 ग्राम गांजा बरामद किया गया। पुलिस ने आरोपी के पास से गांजा, एक दोपहिया वाहन और 2 मोबाइल फोन सहित कुल 70,000 रुपए का माल जब्त किया है। पूछताछ में आरोपी ने अपने 2 साथियों आलोक और दिगंबर के साथ मिलकर गांजा बेचने की कबूली की। दोनों फरार आरोपी की तलाश जारी है। गिट्टीखदान थाने में मामला दर्ज कर आरोपी की गिरफ्तारी कर लिया गया है। नागपुर पुलिस की यह कार्रवाई को नशे के खिलाफ एक बड़ी सफलता माना जा रहा है। क्राइम ब्रांच युनिट 2च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे रविशंकर श्री सियाराम यादव हा गोरेवाडा रस्त्यावर असलेल्या OCW पाण्याच्या फिल्टरचं जे प्लांट आहे त्या ठिकाणी हा अवैध रीतीने गांजा विक्रीचं काम करतो। प्राप्त माहितीची खात्री करण्याकरता आमची टीम ही जेव्हा रवाना झाली तेव्हा त्यांची खात्री झाली की आरोपी हा अवैधरित्या गांजा बाळगून आहे आणि तो गांजा विक्रीचं काम करतो आहे। करिता त्या क्षणी तिथे 2 पंचांना पाचारण करण्यात आले आणि पंचांच्या उपस्थितीत 16:30 वाजता सदरची संपूर्ण कार्यवाही ही करण्यात आलेली आहे। यामध्ये आरोपी रविशंकर यादव याच्याकडे एकूण 70,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। गांजा होता वजनी 750 ग्रॅम। त्याची एक गांजा विक्री करता जो ती बाइक तो वापरत होता ती बाइक जप्त करण्यात आलेली आहे आणि हा व्यवसाय करण्याकरता जो मोबाईल फोन तो वापरत होता असे 2 मोबाईल फोन त्याचे जप्त करण्यात आलेले आहे। सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल हा पोलीस स्टेशन गिट्टीखदान येथे करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन गिट्टीखदाचे अधिकारी करीत आहेत। सदरचा गांजा हा आरोपी जी प्राथमिक तोंडी माहिती देतो त्याप्रमाणे तो काटोल येथे राहणारे दिगंबर महाराज यांचे कडून घेत असल्याचे सांगतो। परंतु दिगंबर महाराज यांना तो कधी भेटलेला नसून त्याचे हाताखालचा इसम आलोक हा त्याला नेहमी काटोल बस स्टँडच्या लगतच्या परिसरामध्ये मुद्देमाल देतो अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। करिता सदर कारवाईमध्ये आम्ही आलोक नावाचा इसम आणि दिगंबर महाराज नावाचा इसम या दोघांना पण पाहिजे आरोपी म्हणून केलेले आहे। त्यांचाही शोध आणि माहिती काढण्याचे काम क्राइम ब्रांच करते आहे। सदरची संपूर्ण कार्यवाही माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या ऑपरेशन थंडर 2.0 नवीन जी ऑपरेशन चालू झालेलं आहे त्या अंतर्गत आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंघल यांचे मार्गदर्शनात केलेली असून माननीय जॉइंट सीपी सर, माननीय ॲडिशनल सीपी सर, माननीय पोलीस उपायुक्त सर, माननीय ACP सर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कार्यवाही करण्यात आलेली असून आरोपीचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज काढायचे कामकाज चालू आहे। सदरची संपूर्ण कार्यवाही ही आमचे पथकातील API श्री गजानन चांभारे, API श्री सचिन मत्ते यांच्याद्वारे त्यांचे पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार सडमाके, महेंद्र सडमाके, ASI श्री गजेंद्र सिंग ठाकूर, पोलीस हवालदार श्री राजेश तिवारी, पोलीस शिपाई सोनील कुवर, पोलीस शिपाई विवेक श्रीपाद, पोलीस हवालदार कमलेश गणेर आणि ह्या संपूर्ण एकूण आमच्या पथकाने केलेली आहे।